मिरज बस डेपोत नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न. आमदार खाडे यांनी बसमध्ये बेल देऊन बस प्रवासाचा आनंद लुटला. मिरज शहर आणि परिसरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिरज बस डेपोत दाखल झालेल्या नवीन राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येत असून आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील 25 बसेसची मागणी केली होती. त्यापैकी 10 मंजूर झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील राजमाता जिजाऊ 5 बसेस मिरज बस डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. या बसमुळे मिरज शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी म्हटलं आहे की मिरज हे शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो प्रवासी मिरज बस डेपोच्या माध्यमातून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करणे आवश्यक आहे. नव्यानं दाखल झालेल्या राजमाता बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून एस.टी. महामंडळाच्या सेवांबाबत प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नवीन राजमाता जिजाऊ बसेस या प्रशस्त आसन व्यवस्था, आरामदायी प्रवास आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांनी सज्ज आहेत. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांना या बस सेवांचा मोठा लाभ होणार आहे. तसेच प्रवाशांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या बसेसचे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असून ग्रामीण भागाला शहरांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. अशा परिस्थितीत नवीन बसेसची भर पडल्याने प्रवाशांच्या सेवेत अधिक सुधारणा होणार असून वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. मिरज बस डेपोच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षमतेने करण्यासाठी भविष्यात आवश्यक त्या सर्व बाबींसाठी प्रयत्न सुरू राहतील असे यावेळी सांगण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते बसमध्ये बेल देऊन सर्व मान्यवरांनी बस प्रवासाचा आनंद लुटला. आणि या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी, गणेश दादा माळी नगरसेवक, मोहन वाटवे नगरसेविका बानू मुस्सा, जमादार फारुख जमादार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विलास देसाई, किरण राजपूत, शिवसेना उद्धव ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत यांच्यासह सर्वपक्षीय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अधिकारी, मिरज आगाराचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपल्या मिरज एस.टी. डेपो आगारामध्ये 5 नवीन बस लाल परी या गाड्यांचा त्यांच्या माध्यमातून आज त्यांचा लोकार्पण सोहळा आम्ही केला आणि आज बसमध्येच आम्ही बसून लोकार्पण सोहळा करतो आहोत. आमच्यासोबत नगरसेवक आमचे गणेश माळी आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महेश आहे, महेश कांबळे आहेत, बाकी योगेंद्र थोरात आहेत, बाकी सगळे दया आहेत, मोहन वाटवे आहेत, योगेंद्र थोरात, सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे कार्यकर्ते आज या बसमध्ये कोण भरून आता आम्ही टूर केलेली आहे. निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे की मागल्या वेळी 10 बसेस आपण दिल्या होत्या, आता ह्या 5 बसेस आहेत. सरनाईक साहेबांना धन्यवाद देऊन त्यांनाही मी सांगितलं होतं की आम्हाला 20 बसची जोड आहे, त्यातल्या 5 आल्या, अजून 15 बस याच्या बाकी आहेत. ते म्हणजे तुला मी 15च्या 15 बस परत तुम्हाला देऊ इच्छितो. त्याचबरोबर खूप वर्षापासून आपल्या मिरज दोन्ही डेपो, शहर आणि ग्रामीण डेपो दोन्ही डेपो हे खूप अस्वस्थपणेमध्ये होते. तर त्यासाठी आपण शहराला 3.5 कोटी देऊन आपण काम चालू केलेलं आहे आणि ग्रामीणमधला जो 16 कोटीचा 13 कोटीचा जो भाग आहे तो अर्धा म्हणजे जवळजवळ 80% भाग झालेला आहे. 20% भाग राहिलेला आहे. तरी पण जनतेला सुविधा व्हावी, जनतेचा हाल होऊ नये यासाठी आम्ही ग्रामीण चालू केलेलं आहे. काही दिवसात पूर्णतेला घेऊन त्याचे या लोकार्पण सोहळा आम्ही घेणार आहोत. त्या दृष्टिकोनातून मी देवेंद्र भाऊंचा असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा असेल आणि सरनाईक साहेबांचा असेल मी धन्यवाद देतो की आज
ज्या लालपरीमध्ये सगळे ग्रामीणचे गोरगरीब जनता सगळी रंजलेली गांधीली जनता ह्यातून प्रवास करत असते. त्यांना एक संरक्षण देण्यासाठी आपण सगळ्या नवीन गाड्या आपण दिल्यात, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि आभार. असंच लक्ष आमच्या एस टी महामंडळाला आपण ठेवावं. एस टी महामंडळ लालपरी ही गरिबासाठी आहे आणि गरिबाची सेवा पण करतायत. त्यामुळे विठ्ठल आपल्याला निश्चित आशीर्वाद देईल एवढंच आपलं सांगतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.